मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। भिवंडी के कोन गांव ग्राम पंचायत का उप सरपंच पद का चुनाव बिन विरोध संपन्न हुआ। उप सरपंच पद पर अनिकेत मछेंद्र महात्रे की नियुक्ति हुई। बता दें कि ग्राम पंचायत कोन गांव की सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल की अध्यक्षता में और ग्राम सेवक मनीष महाजन की उपस्थिति में उप सरपंच पद पर अनिकेत मछेंद्र महात्रे की नियुक्ति की गई। नवनियुक्त सरपंच को शुभकामनाएं देने के लिए सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल व उनके पुत्र वरुण पाटिल, माजी उप सरपंच रेखा नीलेश मुकादम व सभी सदस्यों के साथ साथ हनुमान महात्रे, बंडू पाटिल, राजू महात्रे, प्रमोद पाटिल, पांडुरंग कराले, आजी माजी सरपंच व उप सरपंच, ग्रामस्थ महिला मंडल उपस्थित रहकर नवनिर्वाचित उप सरपंच को शुभकामनाएं दिए। तो वहीं पर चुनाव के बाद पूरे गांव में रैली निकाली गई, जिसमें ढोल नगाड़े के साथ महिला व पुरुष नाचते हुए व खुशियां मनाते हुए नवनिर्वाचित उप सरपंच के निवास स्थान तक गए। तो वहीं पर वरुण पाटिल, हनुमान पाटिल, प्रमोद पाटिल ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। इसके बाद उप सरपंच अनिकेत महात्रे ने सभी का आभार व्यक्त करते हुए विकास कामों को लेकर के क्या कहा, आइए देखते हैं। आज कोन ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एक तरुण आणि युवा आमचा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे याची बिनविरोध निवड झालेली आहे। या ग्रामपंचायत मध्ये जे काही सदस्य आमच्या बरोबर निवडून आले आणि जे काही सदस्य आमच्या जोडीला आहेत, आम्ही प्रत्येकाला संधी देणार आहोत आणि प्रत्येकाला संधी देत आहोत। परंतु या वेळेला एक तरुण चेहरा या गावाच्या विकासासाठी सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा उपसरपंच पदाचा मान हा युवा आपला सहकारी अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे याला आम्ही दिलेला आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की त्याच्या या कार्यकाळामध्ये चांगली कामं तो करेल आणि या गावाच्या विकासामध्ये त्याचं योगदान जे आहे ते वाढवेल, एवढ्यात त्याला मी शुभेच्छा देतो। आमचे मार्गदर्शक केंद्रीय माजी मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कोन गावामध्ये आमची वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे या सर्वात युवा सदस्याची बिनविरोध निवड झालेलीच आहे। आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हा रेखा सदाशिव पाटील यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व मागण्या आहेत किंवा जो काही विकास करायचा आहे तो विकासाचा जवळजवळ 50% काम झालेले आणि उर्वरित 50% काम सुद्धा जाहीरनाम्यामध्ये दिलेली लोकांना जी आश्वासन आहेत त्या आश्वासनाची पूर्तता 100% रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल, यामध्ये ती मात्र शंका नाही। मगाशी आमचे पुत्र वरुण पाटील यांनी सांगितलेले की 20 वर्षामध्ये जी झाली नाही ती कामं आम्ही काही त्याच्यावर बोलतच नाही, परंतु आम्ही जी कामे करणार आहोत ती 20 वर्ष नाही तर 50 वर्ष कशी टिकतील अशा प्रकारची चांगली कामं आम्ही लोकांना देणार आहोत। आपण पाहता की रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढी विकासाची कामं झालेली आहेत ती टोकून बघा, खोदून बघा, 100% चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील। कारण चेरोबा देवाच्या आशीर्वादाने एक नाही तर सर्व सदस्य रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास करीत आहेत आणि ती होईल आणि यापुढेही होत राहील असे मी त्यांना सदिच्छा देतो। धन्यवाद। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोन गावात एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे उपसरपंच म्हणून आणि तो या गावाचा सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासाचा काम करेल अशी अपेक्षा आहे आणि सर्व कमिटीला आणि गावात जी काही विकासाची कामं चालू आहेत त्या विकास कामासाठी तो स्वतः लक्ष घालेल अशी मला अपेक्षा आहे आणि एक तरुण चेहरा उपसरपंच म्हणून
रेखा सतोशी पाटील आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ TR दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, बंडू पाटील असेल, हनुमान म्हात्रे असेल, बालू पाटील असतील, राजू म्हात्रे असतील आणि वरुण पाटील आणि सर्व टीमने एक नवीन तरुण चेहरा दिलेला आहे. तो नक्कीच गावाचा विकास करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचं कुटुंब पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य असतात. आज माझी निवड झाली होती सदस्याला. तशीच आज उपसरपंचपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, तसेच आमचे कार्यसम्राट कपिल पाटील आणि आमचे आधारस्तंभ वरुण दादा यांचा आभार मानतो. त्यांनी मला आज उपसरपंच पदासाठी निवड केली, त्याबद्दल त्यांचा मी आभार. आणि ज्या प्रकारे आपल्या गावात वरुण दादांच्या नेतृत्वाखाली जे कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात, त्याच्यात पावलावर पाऊल देऊन याच्यावर पुढे पण कामं होतील. प्रथम पाऊल काय असणार त्या आता गावात टाक्यांचं काम चालू आहे, 4 पाण्याची टाकी, त्या टाक्यांचं काम पूर्ण करण्याचं आणि गावाची जी पाण्याची समस्या आहे ती सोडवण्याचा मोठा पुन्हा एकदा ग्रामपंचायत